लातूरची पाणी पुरवठा योजना आणि लातूरचं सामान्य रुग्णालय या दोघांनाही मी आजच मान्यता देतो। महाआघाडीचं सरकार आल्यानंतर एका महिन्यामध्ये उजनीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं भूमिपूजन आम्ही करणार। 7-8 महिन्यामध्ये उजनीचं पाणी लातूरला येईल। तुम्ही तुमचे नळ आणि टोट्या तयार ठेवा। उजनीचं पाणी आल्यानंतर पुन्हा ते निघून जाऊ। पण लातूर शहरातल्या नागरिकांना मी आश्वस्त करू इच्छितो की आम्ही पुढच्या पावसाळ्यापर्यंत तुमच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे। आणि मी आपल्या सर्वांना वचन देतो की येणाऱ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जोपर्यंत हे उजनीचं पाणी आपल्या मांजरा आणि तेरणेच्या खोऱ्यामध्ये आपण आणायचं काम सुरुवात करत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही। तर आपण ज्याही पदावर असू त्या पदाचा राजीनामा देऊ आणि परत या पाण्याच्या प्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष करत राहू। नमस्कार, आपण पाहत आहेत भारत सत्ता लाईव्ह। भारत सत्ता लाईव्हवर संपादकीय चर्चेमध्ये आपण अनेक सामाजिक विषयावर चर्चा करत असतो। आजही असाच एक सामाजिक प्रश्न आहे, लातूरच्या जिव्हाळ्यांचा प्रश्न आहे। लातूरकरांना शाश्वत पाणी कधी मिळणार आणि पुन्हा एकदा लातूरवर रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ येणार का, हा विषय आहे। आपल्याला माहीतच आहे लातूरकरांना की 2016ला रेल्वेनं पाणी आणलं होतं आणि सगळ्या लातूरकरांच्या मनात एकच प्रश्न होता की लातूरला शाश्वत पाणी पुरवठा कधी होणार। याविषयी चर्चा करण्यासाठी भारत सत्ताचे संपादक हमीद सर या ठिकाणी आहेत। एक लातूरकर म्हणून लातूरकरांची अपेक्षा आहे आणि एक तुम्ही पत्रकार म्हणून आहेत की लातूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे। बरोबर। एक लातूरकर म्हणून, एक पत्रकार म्हणून या प्रश्नाकडे तुम्ही कसे पाहता? सर, अतिशय महत्त्वाचा विषय आपण मांडायचा प्रयत्न करत आहोत। तसं भारत सत्ता नेहमी लातूरच्या सामाजिक विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतच असते। बरोबर। परंतु पाणी हा लातूरकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि 2016ला आपल्याला रेल्वेनं पाणी आलं हे सगळ्या देशाला माहीत आहे। आणि लातूरची एक नवीन ओळख, ह्याच्यापूर्वी लातूरची ओळख भूकंपामुळे होती किल्लारीच्या, बरोबर, आणि त्याच्यानंतर 2016ला लातूरची दुर्दैवी ओळख लातूरला रेल्वेनं पाणी अशी बनलेली आहे। अर्थात ती ओळख बनली ही दुर्दैवीच म्हणावं लागेल, कारण रेल्वेनं पाणी आणण्यासारखी घटना क्वचितच घडत असते। तुम्ही म्हणताय की या सगळ्या तुम्ही गोष्टींकडे कसं पाहताय, तर सर लातूरला, आणि त्याच्यासोबत तुमचा एक प्रश्न होता की लातूरला शाश्वत पाणी कधी मिळणार आणि परत एकदा काय रेल्वेनं पाणी यायची वेळ आलेली आहे का? तर आज आत्ता आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तर हा ऑगस्टचा शेवटचा आठवडा आहे। आज 24 ऑगस्ट आहे। बरोबर। आणि पाण्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। 2 दिवसापूर्वी भारत सत्ता म्हणून आपण ज्या धरणातनं लातूरला पाणी पुरवठा होतं किंवा ज्या नदीच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतं लातूरला, त्या नदीची परिस्थिती आपण आपल्या प्रेक्षकांना पण दाखवलेली आहे। त्याला भरभरून प्रेक्षकांचा प्रतिसाद पण मिळालेला आहे। आणि त्या धरणातली जी पाण्याची परिस्थिती आहे अतिशय विदारक आहे। साधारण 15% वगैरे तो पाणी पुरवठा शिल्लक आहे आणि प्रशासनानं ते पाणी आता फक्त पिण्यासाठी रिझर्व केलेलं आहे। इतर वापर आता त्या पाण्याचा करता येणार नाही। म्हणजे आता ऑगस्टमध्येच फक्त 15% पाणी साठा आहे। पुढं फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै हा सगळा फार मोठा आपल्याला कालावधी जाणार आहे। त्यामुळं परत एकदा लातूरला रेल्वेनंच पाणी आणावं लागतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली तर मला तर निदान आश्चर्य वाटणार नाही, कारण पाऊसच नाही पडला तर पाणी कुठून आणणार। त्यामुळं मला वाटतं की परत एकदा रेल्वेनं पाणी येईल का याची शक्यता पण आपण आज घडीला नाकारू शकत नाही। बरोबर। दुसरा प्रश्न आहे, तुम्ही या दुष्काळाकडं कसं बघता? सर, सर्वप्रथम आपल्याला थोडीशी रचना समजून घ्यावी लागेल लातूर शहराची। लातूर शहर हे समुद्र सपाटीपासून साधारण 550 मीटर उंचीवर आहे। आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशात हे क्षेत्र येतं। त्यामुळं इथं पावसाचं जे वितरण आहे नैसर्गिकदृष्ट्याच, भौगोलिकदृष्ट्याच ते असमान असतं। कधी खूप जास्त पाऊस पडतो तर कधी पाऊसच पडत नाही। म्हणजे हे नॅचरलीच आपल्याला ते नैसर्गिक आहे, गिफ्ट मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। परंतु याच्यासोबतच एकतर पाणी आपल्याला कमी पडतं आणि पडलेलं पाणी त्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळं मला वाटतं की आपल्याला लातूरकरांना सातत्यानं दुष्काळाचा सामना करावा लागतो। आपल्याला जे जलस्रोत आहेत ते स्वरूप मर्यादित आहे। एक सगळ्यात मोठं आपलं मांजरा नदी त्याच्यावर असलेलं जे धरण आहे, त्या धरणातूनच आपल्याला पाणी पुरवठा ह्या शहराला होत असतो। ती पण नदी पुढं वाहत पुढं दुसऱ्या राज्यामध्ये जात असते, म्हणजे त्याचं पण आपण पूर्ण पाणी
वापरू शकत नाही. बरं. अर्थात पाणी अडवू शकत नाही आपण, त्याला बरेच काही गोष्टी वगैरे असतात, काही नियम आहेत, पाणी अडवता येत नसतं, त्यामुळं ते पाणी वाहतच जाणार आहे, पण ते मोठ्या प्रमाणात ते वाहून पाणी पुढं जात असतं. तर हा एक मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला दुष्काळाला, म्हणजे लातूरला सातत्यानं दुष्काळ होतं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे पण वाटतं की आपण एकतर भौगोलिकदृष्ट्या उंचावर आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जलस्रोत जे आहेत साठवण्याची यंत्रणा मला वाटते कमी आहे आणि पडलेल्या पाण्याचं योग्य नियोजन होत नाही. त्याच्यामुळं पण मला वाटतं की सातत्याने आपल्याला दुष्काळाला सामना करावा लागतो. बरोबर. तर मग लातूरकर म्हणून एक प्रश्न नेहमी लातूरकरांना पडलेला आहे, सगळ्यांनाच उपस्थित होतो हा प्रश्न, की अशी भौगोलिक परिस्थिती आहे. बरोबर. सगळ्याला माहिती आहे, तुम्ही Exactly. सांगितलं अगदी करेक्ट सांगितलं, त्याबद्दल हे काही रॉकेट सायन्स नाही, गुगल केलं तर कुणी म्हणजे कोणाला पण माहिती मिळेल. हां, तरी पण शेवटी लातूरकरांना एक कायमस्वरूपी पाणी योजना, सगळी लातूरकर म्हणतात की कायमस्वरूपी एखादी पाणी योजना राहावी. जरी आपल्या भागामध्ये पाऊस कमी झाला, जास्त झाला तर पाणी रोखू शकत नाहीत आपण, कमी झाला तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मग एक शासकीय स्तरावर याचं काही नियोजन आहे का, किंवा तुम्हाला याची माहिती आहे का, कशा प्रकारे हे नियोजन करण्यात आले किंवा ठोस पावलं उचलली गेली आहेत का या बाबतीमध्ये? हे अगदी खरं आहे. सगळ्यांना माहितीच आहे की लातूरची परिस्थिती भौगोलिकदृष्ट्या काय, आणि ह्या शहरासाठी एक स्थायी स्वरूपातल्या उपाययोजना तुम्हाला केल्या पाहिजेत. त्याच अनुषंगाने स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी, दिलीपरावजी देशमुख असतील, निलंगेकर साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून त्या काळात काही उपाययोजना साधारण 30, 35, 40 वर्षापूर्वी जे काही केल्या होत्या, आपण त्यावेळी बाल्यावस्थेत होतो निदान मी तरी, आणि त्या अनुषंगानेच तिथं महानगरावरती धरण बनलं, बंधारे बनवण्यात आले आणि पाणी साठा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पाणी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचा उपयोग ह्या शहराला करता येईल ह्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आता काय झाले, कालांतराने शहराची लोकसंख्या वाढली, त्याच पद्धतीनं पाण्याच्या गरजा पण वाढल्या, शहरात माणसं आली, औद्योगिकरण वाढलं, त्यामुळे पाणी जास्त लागायला लागलं आणि ते स्रोत जे आहेत ते त्या मानानं कमी पडायला लागले आणि त्याच्यात परत एकदा अनिश्चित स्वरूपाचा पाऊस पडला तर इतका पडतो की मागच्याच वर्षी याच काळामध्ये आम्ही पूर येईल का अशी बातमी नदीवरून केली होती, आणि या वर्षी आम्ही बातमी केली कोरडा दुष्काळ पडतोय म्हणून. मला आठवतंय की एकदा मला वाटतं साधारण 6-7चा विषय असेल, इतका आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, इथं आपलं जो हे आहे काय ना भातखेडाचं धरण, इतका पाऊस झाला की ते छोटा पूल होता तो वाहून गेला, पुन्हा पर्यायी वाहतूक आपल्याला ती करावी लागली. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की पाऊस असमान आहे, कधी पाऊस खूप जास्त होतो तर कधी खूप कमी होतो. त्यामुळं एकदम नियोजनबद्ध पद्धतीनं पाण्याचं नियोजन करणं मला वाटतं गरजेचं आहे आणि 30-35 वर्षापूर्वी ते प्रयत्न झालेले पण आपल्याला दिसलेले आहेत. परंतु आज शहराची गरज वाढलेली आहे पाण्याची, त्यामुळं गरज पण वाढलेली आहे. त्या मानानं आता नवीन धोरणात्मक बदल करणे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि कुठेतरी ते होताना दिसत नाही आहे किंवा ते प्रयत्न कुठंतरी कमी पडताना दिसत आहेत. पण उजनी धरणाचं पाणी आणावं ही लातूरकरांची मागणी आहे. बरेचदा राजकीय लोकांनीही घोषणा केलेल्या आहेत आणि विधान परिषदेमध्ये हा आवाज उठलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? आता उजनी धरणाचं पाणी म्हणजे ही राजकीय लोकांच्या गलेची हड्डी आहे. काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, सातत्याने आम्ही उजनीचं पाणी आणू अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत. अर्थात लातूर शहरावर काँग्रेसची सत्ता अधिक काळ राहिलेली आहे, त्यामुळं काँग्रेसकडनं या बाबतीत खूपदा बोललं गेलेलं आहे. मला जसं आठवतं तशा प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये उजनीचं पाणी आणू, मध्यंतरी तर ते अमित देशमुखांचं विधान सातत्यानं चर्चेत येतं, नळाच्या तुट्ट्या उघड्या ठेवा, आता उजनीचं पाणी येणार आहे वगैरे वगैरे. आणि त्यांची अशी एक घोषणा होती की 24/7 पाणी देणार आहेत. 24/7 आम्ही लातूरकरांना पाणी देऊ, नळाच्या तुट्ट्या उघड्या ठेवा, आता उजनीचं पाणी वगैरे येणार आहे. ह्या सगळ्या राजकीय आपण स्टेटमेंट ऐकत असतो. परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2016ला राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आपण उल्लेख केला की लातूरला पाणी आलं, रेल्वेनं पाणी आलं. त्यावेळेस मला वाटतं शासकीय विश्रामगृहामध्ये एक बैठक त्यांनी लावली होती, त्याच्यावर राज्यातले सगळे अधिकारी संबंधित विभागाचे वगैरे होते आणि त्या बैठकीनंतर आम्ही लातूरला कायम पाणी देऊ, शाश्वत पाणी देऊ असं मुख्यमंत्री स्वतः बोलले होते. आणि त्याच्यासाठी ज्या काही उजनीचं पाणी आणावं लागत असेल किंवा इतर कुठून पाणी आणावं लागत असेल त्यासाठी आम्ही अभ्यास करू आणि ती अभ्यास करण्याची जबाबदारी एका एजन्सीवर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आम्ही दिलेली आहे असं स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मी स्वतः ऐकलेलं आहे. मी त्याचं साक्षीदार आहे. काहीतरी निधी मंजुरी करण्यात आला होता असे ऐकण्यात आलं. उजनीच्या
उजनीचं पाणी लातूरून आणण्यासाठी म्हणजे बऱ्याचदा घोषणा झालेल्या आहेत, पण आत्ता ज्यावेळेस आपण थोडंसं त्याचा म्हणजे नेमकं काय स्टेटस आहे त्याचं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. त्यांनी शेवटचं असा आराखडा म्हणजे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम जो सांगितला होता लातूरून उजनीचं पाणी येण्यासाठी, तर उजनी एक वेगळ्या खोऱ्यात पडतं आणि आपण एक वेगळ्या खोऱ्यात आहेत. उजनी कृष्णा वगैरेच्या खोऱ्यात आहे आणि आपण गोदावरीच्या खोऱ्यात आहोत. एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या खोऱ्यात आणण्यासाठी जी काही ते सगळे कायदे आहेत, लवाद मंडळाचे जे काही विषय आहेत, तो एक टेक्निकल विषय मला वाटतं शेवटचा माझ्या वाचण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढची त्याची परिस्थिती मला नेमकी आज सांगता येणार नाही शासकीय पातळीवर त्याच्या पुढे काय गोष्टी गेलेल्या आहेत. परंतु तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे उजनीच्या पाण्याचा शब्द सातत्यानं राजकीय मंडळीकडनं देण्यात आलेला आहे. मध्यंतरी 2.5 वर्षासाठी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं होतं, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यात आमदार अमित देशमुख लातूरचे जे आमदार आहेत ते मंत्री पण होते आणि ते लातूरचे आमदार पण होते आणि त्या कॅबिनेटमध्ये मंत्री पण होते. आणि जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपला 2.5 वर्षानंतर ते सरकार गेलं आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. हा सगळा आपल्याला घटनाक्रम सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद लातूरच्या ग्रँड हॉटेल या ठिकाणी घेतली होती. एकतिशा मी आणि अमोल आम्ही दोघं त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो. तर त्या पत्रकार परिषदेत उजनीच्या पाण्यावर त्यांनी एक भाष्य केलं आणि त्या भाष्याचा निचोड सांगतो मी तुम्हाला, कन्क्लुजन. एक एक्झॅक्ट मला शब्द आठवत नाही आहेत, पब्लिक डोमेनमध्ये ते कुठंतरी सापडेल, पण त्याचा निचोड असा होता की उजनीचं पाणी हा लातूरकरांनी जुमला समजावा, थोडक्यात चुनावी जुमला. खूप सारे जुमले एक प्रचाराचा मुद्दा आहे. असं म्हणजे त्याचं कन्क्लुजन सांगतोय मी. एक्झॅक्ट हे शब्द नव्हते, परंतु ते जे काही बोलले की उजनीचं पाणी काय येऊ शकत नाही वगैरे वगैरे, तर तो चुनावी जुमला होता असं माझं तर ॲटलिस्ट निरीक्षण आहे. कदाचित त्यांना वेगळं म्हणायचं असेल, परंतु मी ते ऑब्झर्व केलं की तो निवड चुनावी जुमला होता. त्यामुळं उजनीचं पाणी लातूरला अद्यापर्यंत मला वाटतं की मिळू शकलं नाही. त्याच्यात एकतर टेक्निकल अडचण पण आहे. परत मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लातूर एकतर उंचावर आहे, तो सगळा खर्च, त्याचं मेंटेनन्स हा सगळा बजेटचा पण विषय आहे, त्यासोबतच तो टेक्निकल पण विषय आहे. पाठीमागं काही हे बंडातून धरणातून पाणी आणायचा विषय, माजलगावकडून पाणी असाही काहीतरी विषय ऐकण्यात आला होता. त्याची पूर्तता झाली नाही. अशा घोषणा आपण ऐकतच असतो, परंतु ज्यावेळेस मी उजनी संबंधी काही वाचतो किंवा लातूरला पाणी पुरवठा योजना संबंधी काही वाचनात माहिती घेत असतो, त्यावेळेस असा पेपरवर काही ठोस कागद नाही आहे की अमुक अमुक ठिकाणाहून लातूरला पाणी आणण्यासाठी आम्ही अमुक अमुक तरतूद केलेली आहे शासन स्तरावरती. आज समजा तरतूदच नसेल तर मग पाणी येणार कुठून, त्याचं म्हणजे आणायचं कसं, काय त्याचं म्हणजे काय लॉज आहेत, काय क्लॉज आहेत, कशा पद्धतीनं ते पाणी येणार आहे, त्याचा खर्च काय असणार आहे, ह्याचा असा कागदोपत्री कुठं असा ठोस पुरावा मिळत नाही. मराठवाडा वॉटर ग्रीडचा मध्यंतरी विषय आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्याचं पण पुढं काय झालं हे पण अद्याप सगळं गुलदस्त्यातच आहे. मी वाचत असताना मला एक माहिती मिळाली की ऑक्टोबर मला वाटतं 21 नाही ऑक्टोबर 21चा काही जरी विषय आहे आणि तिथं उजनी धरणाच्या पुनर्वाटपासंबंधी पाण्याच्या एक कायदा सरकारनं पास केला. कदाचित तो GR पण माझ्याकडे असेल, आपण तो भारत सत्ताच्या दर्शकांना देऊ समजा. तर त्या GR मध्ये उजनी धरणाच्या पाण्याचं जे डिस्ट्रीब्युशन होतं परत एकदा करण्यात आलं होतं, पण त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये व्यापारासाठी किती वापरायचं, शेतीसाठी किती ठेवायचं, कुणाला किती पाणी द्यायचं, ह्याचं सगळं ते नियोजन सरकारनं ते विधान भवनात ते पटलावर मांडलेलं आहे. पण त्या ठिकाणी मला कुठंच लातूरसाठी आम्ही राखीव पाणी ठेवतोय असा उल्लेख निदान मला तरी दिसला नाही. आता तो शासन आदेश आहे, ह्याचा अर्थ येते की ऑथेंटिक असा डॉक्युमेंट आहे, महाराष्ट्र शासनाच्या ऑथेंटिक असा तो डॉक्युमेंट आहे. त्याच्यामुळं त्या GRच्या प्रमाणे की लातूरसाठी ज्यावेळेस पुनर्रचना करण्यात आली किंवा वितरणाचं नियोजन करण्यात आलं तर लातूरसाठी उजनी धरणातनं अमुक टक्के पाणी राखीव आहे असा स्पष्ट उल्लेख आढळला नाही. म्हणजे लातूरकरांसाठी काही सोय केली नाही त्या ठिकाणी त्यांच्या आराखड्यामध्ये. त्या तारखेपर्यंत तरी त्या तारखेचा तो GR जो आहे त्याच्यामध्ये तर तो उल्लेख नव्हता आणि मला वाटतं त्याच्यानंतर नवीन काही GR त्या संबंधीचा निघालेला नाहीये. 1 ऑगस्ट 2016चं एक आपण पाहिलं, मी पत्र GR पाहिला तो की शिक्षक आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण यांनी प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला होता, ग्रामविकास मंत्र्यांनाही विचारला होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही तरतूद केलेली आहे आणि स्थानिक प्रशासनाला सांगितलं आहे की या भागामध्ये हे करायचं. त्याबद्दल काही माहिती आहे का आपल्याकडे?
तुम्ही जो विषय म्हणताय मला वाटतं कदाचित तो अमृत योजनेच्या अमृत योजने अमृत योजना ही स्वतंत्र योजना आहे. त्याच्यासाठी अच्छा. साधारण 47-48 कोटीचा निधी त्यावेळेस साधारण 2016 साली तो देण्यात आला होता. बरोबर आहे. परंतु त्यावेळेस पण मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केला होता की लातूरला शाश्वत पाणी देण्यासाठी आम्ही उजनी किंवा पर्यायी जी काही व्यवस्था आहे ह्याच्यावर अभ्यास करतोय किंवा ते अहवाल मांडायला आम्ही काहीतरी सांगितलेलं आहे. पण आता 16चा तर तो विषय झाला. मी तुम्हाला आत्ताचा 21चा सांगतोय की ज्यावेळेस उजनीचं पाण्याचं पुनर्वाटप करण्यात आलं तिथं मला वाटतं लातूरचा म्हणजे पाण्याच्या पुनर्वाटण्याच्या नियोजित आराखड्यामध्ये लातूरचा yes. काही उल्लेख नाहीये. मला तर निदान आढळला नाही त्या जी आर मध्ये तरी. आता 21 नंतर काही नवीन जी आर निघाला असेल, आज 26 आहे. त्याबद्दल मला अद्यावत माहिती नाही, त्याच्यामुळे मी दाव्यानं म्हणू शकत नाही की म्हणजे असं झालेलं आहे म्हणून. पण ठीक आहे, आता लातूरकरांना पाणी मिळण्यासाठी एकच तेवढं आहे धरण, आपलं मांजरा धरण. मांजरा नदीचं पाणी या ठिकाणी धनेगाव धरणातून पाणी येतं या ठिकाणी. आता मला सांगा, धरणातच पाऊसच झाला नाही तर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. म्हणजे लातूरकरांची अपेक्षा ही धनेगाव धरणापासून आहे. बरोबर. त्याच्यावर सिंचन काही भाग आहे, शेतीचा भाग आहे, काही मग त्याच्यातून पाणी लातूरला येतं, उद्योगही आहेत लातूरवर उभा टाकणं. मला असं वाटत नाही का पाण्याची एवढी मोठी टंचाई असल्यामुळेच लातूरमध्ये उद्योगही येत नाहीत? काय वाटतं याच्याबद्दल? खरं आहे ना. उद्योगांसाठी पाणी, रस्ते, लाईट आणि कुशल कामगार ह्या 4 गोष्टी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्याही उद्योगासाठी लागत असतात. आणि तुमच्याकडं दर 10 वर्षांनी दुष्काळ पडणार असेल, 2016ला पाणी रेल्वेनं आली, ही सगळ्या जगभर बातम्या गेल्या असतील, तर उद्योग येणार कुठून? चालना कशी मिळेल त्याला? कशी चालना मिळणार? कारण लातूरमध्ये 2 मुख्यमंत्री होते लातूर जिल्ह्याचे. मुख्यमंत्री असं होता, एखादा मोठा प्रकल्प, एखादा मोठा उद्योग या ठिकाणी आलेला नाही. ही शोकांतिक आहे लातूरकरांची. काय एक्झॅक्टली तुम्ही म्हणताय ते, त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत. दळणवळणाची सोय असली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, पुरेशी लाईट असली पाहिजे, पुरेसं पाणी असलं पाहिजे. पुन्हा मुंबई, पुणे जिथं म्हणजे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे ट्रान्सपोर्टसाठी, जिथं सोपं पडतं तिथं उद्योग व्यापारी प्रिफर करतात की आपण तिथं आपला व्यवसाय सुरू करावा. आता 16ला लातूरची म्हणजे काय म्हणता, नाव म्हणा, बदनामी म्हणा, अख्ख्या देशभर जगभर झाली रेल्वेनं पाणी आल्याचं. अख्खा पार मला वाटतं अल जझीरा वगैरेचे रिपोर्टर त्यावेळेस लातूरमध्ये होते, त्यांनी इथे येऊन बातम्या कव्हर केल्या. तर एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला वाटतं उद्योग येतील? आणि तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्री होते, तर तात्कालिक त्यांना म्हणजे त्या काळात त्यांना जे ह्या शहरासाठी करता येईल मला वाटतं सगळ्या लोकांनी योग्य पद्धतीनं त्यांच्या आकलनाप्रमाणे केलेलं आहे. ह्याच्यानंतर जी पुढची पिढी राजकारणातली असते ती त्या मानानं मला वाटतं की त्यांच्याकडनं फारसं काही लातूरसाठी चांगलं घडलं नाही. आता प्रत्येक राजकीय पक्षाचे कोणी समर्थक असतात, त्यांना कदाचित हे वाईट वाटेल, परंतु वास्तव हे आहे की त्या पुढच्या पिढीनं जो राजकीय म्हणा किंवा विकासाचा जो वारसा जितक्या ताकदीनं सांभाळायला पाहिजे होता, निदान तो कुठंतरी कमी पडलेला मला दिसतोय. एक लातूरकर म्हणून एक प्रश्न निर्माण मनामध्ये होतो की ठीक आहे, आतापर्यंत 2016पासून ही परिस्थिती बघतोय आणि लातूरला भरपूर पाऊस झाला की हा प्रश्न कोणाच्या मनामध्ये येत नाही की उजनीचं पाणी यावं म्हणून. हे वास्तविकता आहे. आणि ज्यावेळेस मग दुष्काळाचे सावट लातूर जिल्ह्यावर पडतात त्यावेळेस मनात प्रश्न येतो की उजनीचं पाणी कुठं थांबलं, का थांबलं आणि कशामुळं थांबलं, हे नेहमी प्रश्न. तुमच्या मते एक लातूरकर म्हणून माझाही प्रश्न आहे, तुम्ही लातूरकरच आहे, तर काय कुठलं धोरण राबवता येईल किंवा कशा प्रकारे शाश्वत पाणी लातूरला आणता येईल? सर्वप्रथम तर काय, तहान लागली की विहीर खोदायची आपली सगळ्यांची प्रवृत्ती आहे. आणि दुसरा मुद्दा की पाण्यासारख्या गंभीर विषयावर लातूरकर सामान्य किती गंभीर आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतं या निमित्तानं आहे. आणि तिसरा प्रश्न तर ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय इच्छाशक्ती मला वाटतं गरजेची आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर किंवा राजकीय ताकदीच्या जोरावर किंवा वॉटेवर काय असेल, एक तर तुम्हाला पर्यायी इथं काय म्हणतात ते स्टोरेज पाण्याचं साठवून ह्याची वाढवणं गरजेचं आहे. आपण वाढवू शकत नाहीत, तर जे पाणी पडतंय ते पाणी त्याचा थेंब ना थेंब साठला पाहिजे आणि त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, ह्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. उजनीचं पाणी समजा आणता येत नसेल ना, त्याला काय टेक्निकल जे काही अडचणी असतील, कारण आता मुख्यमंत्री म्हणाले, आमदार तर नेहमीच म्हणत असतात, मध्यंतरी पालकमंत्री आपले संभाजी पाटील निलंगेकर होते, त्यांनी जलयुक्त शिवार वगैरे योजना मध्यंतरी चालवली आणि त्यांनी एक स्टेटमेंट पण, त्यांचं पण सोशल डोमेनवर स्टेटमेंट सापडतं की आता लातूरकरांना उजनीच्या पाण्याची गरज नाही. म्हणजे सगळ्या प्रमुख पुढाऱ्यांनी लातूरला उजनीच्या पाण्याबद्दल आश्वस्त केलेलं आहे, आश्वासनं दिलेली आहेत. ह्यांच्या व्यतिरिक्त आता अजून कुणी नवीन नेता ह्या जिल्ह्याला तयार झाला नाही. अभिमन्यू पवार आता तयार झालेले आहेत, परंतु त्यांनी पण उजनीच्या पाण्याबद्दल लातूरला आणू वगैरे ह्याच्या संदर्भात अशी त्यांची काही स्पष्ट भूमिका मला पण दिसली नाही. तर मला असं म्हणायचं आहे की आता ह्या सगळ्या राजकीय लोकांनी तर म्हणजे आश्वासनं दिलेली आहेत, तरी लातूरला उजनीचं पाणी आलेलं नाही, हे
वास्तव आहे. वास्तव हां हां बरोबर. तर मग सत्य आहे. हां आलेलं नाही आहे, तर आता हे पाणी कसं आणता येईल ह्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे. ताकदीनं प्रयत्न झाले पाहिजेत. लातूरला शाश्वत पाणी आलं पाहिजे. समजा हे पाणी येणारच नसेल तर पर्यायी पाणी कुठून आपण आणू शकतो याच्यावर विचार झाला पाहिजे. त्यासोबतच जे आपल्याकडे पाणी पडत आहे त्या प्रत्येक पाण्याच्या एक एक थेंबाचा अगदी अचूक नियोजन केलं पाहिजे. नुसता पाण्याचाच दुष्काळ नाही आहे तर नियोजनाचा दुष्काळ आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ज्यावेळेस आपल्या लातूरला 8 दिवसाला पाणी सुटतं तरी किती नळांनी पाणी मोकळं जातं. हो पाण्याचं नियोजन नाही, अपव्यय व्हायला पाणी. नळांनी तर पाणी मोकळं जातच, परंतु किती पाईपलाईन्स लिकेजेस आहेत ह्याच्याकडे पण तुम्हाला गांभीर्यानं बघितलं पाहिजे. एकतर निसर्ग आपल्याला आपण जिथं बसलोय त्या निसर्ग आपल्याला योग्य पद्धतीनं साथ देत नाही. आपल्याला जिथून पाणी येऊ शकतं तिथून आपले राजकीय नेते पाणी आणू शकले नाहीत. बरं मला त्यालाच एक जोडून विचारायचं मला तुम्हाला की आजही ही परिस्थिती असताना आणखीनही कुठला राजकीय पक्ष सत्ताधारी असतील विरोधक असतील अजूनही ते आवाज उठवत नाही आजच्या या परिस्थितीत. नाही मी तेच म्हणालो ना, सगळ्यांनी तर आधी आवाज आणि घोषणा करून टाकलेल्या आहेत ना. प्रत्यक्ष कारवाई काहीच नाही. प्रत्यक्ष लातूरला उजनीचं पाणी आलं का? आता मुख्यमंत्र्यापेक्षा राज्यासाठी मोठा कोण असतो? बरोबर. त्यांनी पण आश्वस्त केलं होतं की लातूरकरांना आम्ही उजनीचं पाणी देऊ. बरोबर. आमदारांनी तर तुट्याच खोलायला आपल्याला सांगितल्या होत्या. आता म्हणजे राजकीय लोक म्हणजे त्यांच्या भाषणाला आणि वचनाला जगले नाहीत हे वास्तव आहे. आणि त्यामुळं आता त्यांनी काय पर्यायी तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे त्या व्यवस्था केल्या पाहिजेत. आणि दुसरं लातूरकरांनी पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. वॉटर हार्वेस्टिंग असेल, सिंचनाचा वापर असेल, जे काही करता येईल पाणी योग्य पद्धतीने वापरण्यासाठी ते सगळं लातूरकरांनीच सुजाण पद्धतीनं केलं पाहिजे. नळाच्या तुट्ट्या आपण बंद केल्या पाहिजेत. 8 दिवसाला पाणी सुटल्यानंतर रस्त्यातनं नळं वाहताना आपण बघत असतो. त्यासोबतच महापालिका प्रशासनानं ज्या पाईपलाईन्स आहेत त्याची दुरुस्ती कधी झाली आहे ते बघितलं पाहिजे. ते लिकेजेस थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा काही गोष्टी केले ह्याच्यातले अनेक जाणकार लोक आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत कशा पद्धतीनं कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त आपण त्याचा यूज करू शकतो याच्यावर पण अभ्यास होणं गरजेचं आहे. नुसतं राजकीय पण हा विषय नाही, हा भौगोलिक विषय आहे. त्या भौगोलिक विषयाला राजकीय जोड मिळाली तर मला वाटतं की लातूरचा पाणी प्रश्न सुटू शकतो. अन्यथा उजनीचं पाणी हे लातूरकरांसाठी निव्वळ मृगजळ ठरणार आहे. धन्यवाद. हे होते आमचे संपादक हमीद शेख सर. सुरुवात उजनीच्या पाण्याच्या प्रश्नाची सुरुवात ते आजची परिस्थिती यावर सखोल विश्लेषण केलं आहे. लातूरकरांना आता वेळ आहे जागं होण्याची. नेत्यांनी आश्वासनं दिली, घोषणांचा पाऊस केला, पण प्रत्यक्ष सर्वसामान्यांच्या दारात उजनीचं पाणी अजून आलेलं नाही. सरांनी म्हटल्याप्रमाणे ते केवळ एक मृगजळ ठरलेलं आहे. तर आता वेळ आहे. आम्ही मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवतो. लातूरकरांनाही आवाहन आहे की आपणही पाणी प्रश्नासाठी आवाज उठवण्याची गरज आहे.